नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्याचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज बनवणार आहे सकाळच्या डब्यासाठी बटाटा बनवणार आहे। तर बघू शकता 10-12 बटाटे मी उकडून घेतलेले आहे। इकडे अद्रक लसूण कोथिंबीर छान असं उबडतबड वाटून घेतलेला आहे आणि इकडे छान ताजा कढीपत्ता घेतलेला आहे। कांदा थोडासा कापून घेतलेला आहे। तर आपल्याला सगळ्याला पडणारा सकाळचा प्रश्न तो खूप मोठा असतो की आज भाजीला काय करायचं आणि मुलांच्या आवडीची भाजी केली पाहिजे, ते पण महत्त्वाची गोष्ट आहे। तर चला तर मग आज बटाटा बनवूया। तर बटाटा बनवण्यासाठी 2 वगराळे तेल टाकून घेतलेलं आहे मी। तेल चांगलं आता आपण गरम करून घेणार आहे। मुलं आवडीने खाल्ले पाहिजे अशी आपल्याला भाजी बनवायचा प्रयत्न असतो। त्यासाठी आपण काय बनवायचं आहे प्रश्न आपल्याला पडलेला असतो मैत्रिणींनो। म्हणून म्हणलं चला पिवळा बटाटा सगळ्यांना आवडतो म्हणून मी आज बनवायला घेतलेला आहे। तर इकडे तेल चांगलं गरम झालेलंच आहे आपलं। 1 चमचा मी मोहरी टाकून घेतलेला आहे, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि मस्त अशी छान तडतडीची फोडणी द्यायची आहे। चांगला ताजा कढीपत्ता टाकलेला आहे, थोडासा कांदा टाकलेला आहे। झटपटीत होणारी आणि सर्वांना आवडणारी भाजी म्हणजे पिवळा बटाटा सगळ्यांनाच आवडतो। तर चला मग मस्त कांदा परतून घेणार आहे आपण आता। मस्त कांदा गुलाबी रंगावर परतलेला आहे। ते आपण जे वाटण टाकलेलं होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे। हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण सगळं चांगलं मस्त परतून घेणार आहे आपण। बघू शकता छान अशी खमंग फोडणी दिली ना पिवळा बटाटा खायला छान लागतो। तर अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे। हळद मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाले चांगले परतून झालेले आहे म्हणून मी गॅस कमी केलेला आहे। आता टाकून घेतलेला आहे बटाटा छान असा मिक्स करून झालेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। तर बघू शकता एकदम झटपट होणारी सगळ्या मुलांना आवडीने खाणारी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी। तुम्ही सॉस वगैरे टाकून चपातीसोबत भाकरीसोबत कसंही पिवळा बटाटा डब्याला द्यायला पण चांगला सोपा आणि मुलांना आवडतो पण। छान असा बटाटा आपल्याला परतून घ्यायचा आहे। चांगला वर खाली खरपूस परतला ना बटाट्याची चव छान लागते। आता 1-5 मिनिट आपण झाकून ठेवूया। चांगला बटाटा वाफळेल, मस्त असा बटाटा वाफळला ना खायला पण छान लागतो आणि खरपूस खालून थोडासा लालसर झाला की बटाटा छान लागतो। तर वरून थोडीशी मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अजून मस्तच आपल्या बटाट्याचा कलर छान दिसायला लागलेला आहे कोथिंबीर टाकल्यामुळं। परत आणखीन थोडासा आपण परतून घेऊया। आपल्या डब्यासाठी बघू शकता इकडं खाण्यासाठी बटाटा तयारच झाले।